DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिकमधून शिवसेनेला पुन्हा एकदा ताकद मिळाली असल्याचं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री पदावर असताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेले काम आणि राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे प्रेरित झालेल्या त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय। खासदार हेमंत गोडसे, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या युवा सेना आणि महिला आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानं शिवसेनेला त्र्यंबक आणि इगतपुरीमधून आणखीनच बळ प्राप्त झालंय। दरम्यान उपसरपंच व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना पदाधिकारी सन्नी मेढे, अनिल भोये, बाळासाहेब मिढे, भाऊ लिलके, राहुल मेढे, बालाजी मेढे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह युवा सेनेत प्रवेश केला। तसेच शालेय समिती अध्यक्ष अर्चना सुभाष पागेरे, सीमा उगले, सविता वाजे, रत्ना झणकर, लीलाबाई ढोकणे, सरिता चव्हाण, मच्छिंद्र भडांगे, सतीश भडांगे, उज्ज्वला गवळी, संगीता गायधनी, श्रद्धा गायधनी यांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शशिकांत कोठुळे, तालुका प्रमुख लकी ढोकणे, रवी भोये, विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख महेश करंजकर, विधानसभा अमोल चव्हाण, राजू नरवडे, श्याम पवार आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज नाशिक।